आज इथे खूप मान्यवर आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभेच्छांपासून आपण सुरुवात करणार आहोत. आमचे मित्र बसलेले आहेत इथे. प्रवीण तरडे सर, त्यांनाच मी मंचावरती बोलवतो. प्रवीण सर मंचावरती येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या प्रवीण सरांसाठी. मनापासून स्वागत प्रवीण सर. आणि तुमच्यापासून सुरुवात केली कारण पुण्याचा आशीर्वाद असलाच पाहिजे, जरी मुंबईत कार्यक्रम करत असलो तरी. आणि आता तर पुण्याचा आशीर्वाद असलाच पाहिजे, कारण भारतातलं राहण्याजोगं सर्वोत्तम शहर हे पुणे डिक्लेअर झालंय. हो, त्यामुळं पुणेकरांना आता पर्यायच नाहीये, ते अजून माजुरडे होण्याची शक्यता आहे. पण फार भारी वाटलं प्रवीण सर तुम्ही आलात. आत्ता ऑडिशन चालू आहेत आणि ऑडिशनमध्ये काही मुलं अशी येत आहेत, ते मला म्हणतात सर तुम्ही नकला करता, मला पण नक्कल येते. म्हणजे कुणाची येते? निलेश साबळे सर, मी तुमची नक्कल करू शकतो. म्हटलं करा. निलेश साबळेची नक्कल म्हणून ती तुमची नक्कल करून दाखवतो. खरं तर सांगू का, आता बाहेर लोकांनी मला निलेश साबळे म्हणणं एवढंच राहिलेलं आहे. कारण त्यालाही माहिती आहे ऑस्ट्रेलिया, लंडन, म्हणजे हा कार्यक्रम जगभर कसा पोहोचलाय याचं सगळ्यात मोठं उदाहरण काय झालं असेल तर अनेक देशांमधून फोन येतात. हो की प्रवीण आम्ही चला हे उद्या पाहिलं, अरे काय निलेश साबळे तुझं करतो रे. मी म्हटलं आता त्याच्यामुळं मी फेमस होण्याची शक्यता आहे, कारण आरारारारा खतरनाक एक फेज असते ना प्रत्येकाची, ते कुंकू पिंजरा लिहिण्याच्या काळात माझा हा डायलॉग, कारण सगळं खतरनाकच चालू होतं 18 तास. तो शब्द मला आता असा चिकटलाय की सिग्नलवर, एक तर मी बुलेटवर फिरतो पुण्यात, कारण ते पुण्यात कार घेऊन फिरणं म्हणजे अशक्य आहे. तर बसमधनं ए खतरनाक आरारारारा असं, म्हणजे 80 वर्षांच्या आजोबापासून ते 6 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांपर्यंत मला आयडेंटिटी डॉक्टरने दिली, माझ्या शब्दाला जगविख्यात केलं. त्यामुळं मी आभार मानायचे असेल तर या रंगमंचाचे यासाठी मानेल की यांनी मला दिलं सर्व काही. म्हणूनच माझ्या येत्या चित्रपटामध्ये एक खूप मोठं गाणं आहे. ते गाणंच आरारारा 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 खतरनाक अशा पद्धतीने होणार आहे. चला हो ज्यावेळी मी येईल त्यावेळी साबळेंना माझ्याबरोबर त्या गाण्यावर नाचावं लागेल, एवढीच माझी विनंती. क्या बात आहे. वा 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 वा. हे खूप मोठी गोष्ट आहे खरं तर माझ्यासाठी. आणि मला वाटतं नक्कल करणं, बरेच लोक म्हणतात आयुष्यभर काय नक्कल करणारच का, पण अस्सल लोकांचीच नक्कल केली जाते. त्यासाठी काहीतरी अस्सल असायला पाहिजे, जे प्रवीण तरडे यांच्यामध्ये आहे. आणि ते आम्हाला नेहमीच आवडत आलेलं आहे प्रवीण सर. पण प्रवीण सर ना फार विनोदी आहेत, तुम्हाला सांगतो. मी यांच्याबरोबर राहिलोय मुंबईमध्ये. आता विनोदी किस्सांची आठवण आली म्हणून. प्रवीण तरडे पहिल्यांदा मुंबईमध्ये आले तेव्हा काय घडलं? प्रवीण तरडे थोडे दिवस राहत होते आणि त्यांना पुण्याची सवय लागली होती. बरं, पुणे मोकळं ढाकळं आपलं, नाही ट्रॅफिकमधली गर्दी सोडली तर तसं पुणे रिलॅक्स आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना एका मिटिंगला जायचं होतं पिक्चरच्या, आणि त्यांना दादरला जायचं होतं मालाडवरून. ते मला विचारत होते कसं जायचं. म्हटलं तुम्हाला लवकर पोहोचायचं असेल तर तुम्ही ट्रेननी जा. ओके. ते ट्रेननी गेले कुठल्या तरी मित्राबरोबर. संध्याकाळी आले, प्रचंड डोकं धरून बसलेले होते. मी म्हटलं प्रवीण सर काय झालं? अरे येडा आहेस का तू? अरे येड्या, ही काय मुंबई आहे का काय? अरे कसलं शहर येड्या. म्हटलं काय झालं काय तुला? काय नाही रे, मी 2 ते 3 तास स्टेशनवरती उभा होतो. आज काय यात्रा बित्रा आहे का काय मुंबईत? केवढी गर्दी. बरं असल यात्रा तर ज्यादा गाड्या सोडायच्या ना स्टेशनवाल्यांनी. मी म्हणलं हे नॉर्मलच असतं इथलं. हो का? अरे बापरे, मी उगाच गाड्या सोडतोय. माणूस एखादा म्हणला की तुम्ही असेच घुसा गर्दीत. म्हणलं अरे गर्दीत घुसायचं कसं? ते म्हणले फक्त पाय ठेवा, बाकीचे ढकलत्यात आपोआप. आणि तुला सांगतो साबळे, अरे मुंबईची भाषाच बदलली रे या ट्रॅफिकनी. म्हणलं म्हणजे? अरे माणसं आपल्याकडे कसे बोलतात पुण्यात. नमस्कार देशपांडे कसे आहात, नमस्कार साबळे कसे आहात, नमस्कार कदम कसे आहात. मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बघितलं का, मागचा पुढच्याला म्हणतो सायन, दादर, माटुंगा. अरे स्टेशनची नावं ठेवली लोकांनी एकमेकांना. अवघड आहे येड्या, अवघड आहे. इथं टिकणं अवघड आहे येड्या. तुम्ही कसे राहता तुमचे तुम्ही बघा बाबा. मला वाटतं की तो किस्सा प्रचंड लक्षात राहिला होता माझ्या. कारण मी पहिल्यांदा लोकलमध्ये बसलो त्यावेळी बसलो, उतरायचं होतं दादरला, मी उतरलो व्हीटीला, कारण उतरताच आलं नाही. तिकडनं परत बसलो
इकडं येण्यासाठी तर परत इकडं असंच मी करत होतो. पण मी ते एन्जॉय केलं, कारण मला त्यातनं खाली काही उतरता आलं नाही. आत्ता सुद्धा मी टी शर्ट जीन्स, खरं तर 400 एपिसोड आहे हो. मी इतके छान कपडे वगैरे टेलरकडनं शिवले होते, झब्बा वगैरे. ते आम्ही अंधेरीला होतो. तिथून ते विनोद सातो आमचे म्हटले की लवकर जायचं असेल तर तू मेट्रोत बस, कार मागणं येईल. मी मेट्रोत बसलो. मला वाटलं मेट्रोनी जग फास्ट आहे ना, तर असं काही नाहीये मुंबईत. मेट्रोने मी इथं 1.5 तासांनी पोहोचलो आणि गाडी अजून अंधेरीतच आहे. माझे कपडेही तिकडेच आहे. त्यामुळे वाटलं मी जे घालून आलोय डॉक्टर, मी त्याच्या सहित तुमच्या समोर येणार. माणूस जसा आहे तसा सादर झालेला आहे. वा 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 वा. आता आम्ही किस्स्यांची चर्चा करतो. खरं तर किस्सा मीच आधी सांगितला, पण तुमच्या आयुष्यात पण असे बरेच किस्से घडले असतील जे लक्षात राहतात. एखादा शेअर करायला आवडेल? एक तर मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे, माझ्या बायकोचा आणि माझा लग्नाच्या वेळचा. हा सांगा ना, तो लोकांना आवडेल. म्हणजे आमचं लव्ह मॅरेज. हे लाजतील असं वाटलं तरी होतं का? नाही, पण तरडे लाजले आज. लाजलं नाही, मी लाज आणली होती तेव्हा. आणि मी मोठ्या प्रमाणात लाज आणली होती. कारण कसं 2 समाजांचं जगणं भिन्न असतं हे त्या दिवशी कळलं. मी म्हटलं ना की पोळी इकडे ठेवायची असते, हे आम्हाला शिकवलंय. इकडं पोळी आली की हातावर फटका बसायचा, अरे इकडं कसं काय. आणि तिकडे एकदम ह्याच्या उलट होतं. म्हणजे चटणी इकडं, ते तिकडं, ती सारखे माझ्या ताटातले पदार्थ बदलत होती आणि मी मला पाहिजे तसे सेट करत होतो. कारण आपण एका संस्कारांमधून येतो, तरी सुद्धा 2 संस्कारातली माणसं अशी एकत्र आल्यानंतर समाज किती सुंदर घडतो. आणि समाजाचं जगणं 2 समाजांच्या विचारांना एकत्र केल्यावर जास्त सुंदर दिसतं, हे मला त्यावेळी कळलं. आत्ता चाललेल्या सद्य परिस्थितीत महाराष्ट्राने एवढंच समजून घेतलं पाहिजे की आपला विभिन्न जाती धर्मांचा समाज आहे, ते जितके एकत्र येतील त्याचा गोडवा जग पाहिल. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकत्र नांदलं पाहिजे, जे चला होऊ दे आपल्याला शिकवतं. कारण या मंचाने शिकवलं महाराष्ट्राचा धर्म एकच, तो म्हणजे पोट धरून हसणं. वा 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 वा. धन्यवाद प्रवीण सर, तुम्ही आलात, मजा आली. आणि मी तुम्हाला समोर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या प्रवीण सरांसाठी झाल्या पाहिजेत. तर मंडळी, आता या मंचावरती आपल्या सुरांचं तुफान आणण्यासाठी येत आहेत. जोरदार टाळ्या गायक आनंद शिंदे यांच्यासाठी. शिट्टी वाजली, मेल्या ती शिट्टी नाही, बशीची शिट्टी. गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. अन पदार गेला न वर, अन पदार गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. अगं शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली. अन पदार गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. अन पहिल्याच गाडीला, अन पहिल्याच भेटीला, अरे पहिल्याच गाडीला, मग पहिल्याच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला. मग बोलू लागली, हे हसू लागली, बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली. माझं कालीज आलं न वर. पोरी जरा जपून दांडा धर, 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 पोरी जरा जपून दांडा धर. हा, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू.